बीड जिल्ह्यासारख्या सततच्या दुष्काळाशी झुंज देणाऱ्या भागामध्ये गरीब आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांचं जीवन सुसह्य करण्यासाठी दिलासा संस्था आणि SBI फाउंडेशन सरसावलेले आहेत। धारूर तालुक्यातल्या 10 गावांमध्ये राबवल्या जाणाऱ्या ग्राम सक्षम उपक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांचा मशागतीचा खर्च हा तब्बल 70 पटींनी कमी झालेला आहे। यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी उभारी मिळते। बीड जिल्हा आत्महत्यांचा जिल्हा मानला जातो, मात्र धारूर तालुक्यातल्या या गावांमध्ये 2023 पासून आतापर्यंत एकाही शेतकऱ्यानं आत्महत्या केलेली नाही अशी माहिती मिळते। या परिसरातल्या या आत्महत्या थांबवण्यासाठी गावकरी ग्राम सक्षम योजनेचा फायदा घेत आहेत। बीडच्या दुष्काळी भागात ग्राम सक्षमची क्रांती। अवघ्या 200 रुपयात 1 एकर शेताची नांगरणी। गावात 2023 ते आजपर्यंत एकही शेतकरी आत्महत्या नाही। शेती व्यवसायात शेतकऱ्यांना नापिकी, अवकाळी आणि अतिवृष्टी अशा समस्यांचा सामना करावा लागतो। सध्याच्या काळात डिझेलचे वाढते दर आणि ट्रॅक्टरचे भाडे यामुळे शेतकऱ्याला एकरी नांगरणीसाठी सुमारे 2200 रुपये खर्च येतो। मात्र ग्राम सक्षम उपक्रमाअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या किसान सेवा केंद्रांमार्फत अवघ्या 200 रुपये नोंदणी शुल्कात 1 एकर शेतीची यांत्रिक मशागत करून दिली जाते। 2023 पासून आतापर्यंत 1500हून अधिक शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला आहे। सुमारे 2000 एकर जमीन या माध्यमातून मशागतीखाली आली आहे, त्यामुळे गावाला याचा चांगलाच फायदा झालाय। या योजनेसाठी धारूर तालुक्यातील हिंगणी, बोडखा, निमला, गावंदरा, तांदळवाडी यांसारख्या 10 गावांची निवड 2015च्या दुष्काळानंतर करण्यात आली होती। या गावांच्या मदतीसाठी 5 किसान सेवा केंद्रे उभारण्यात आली आहेत। या केंद्रांवर ट्रॅक्टर, नांगर, रोटर आणि पेरणीची आधुनिक साधने उपलब्ध करून देण्यात येत असून या माध्यमातून शेतकरी त्याचा फायदा घेत आहेत। एक ट्रॅक्टर आहे आणि त्याला लागणारे जे काही यंत्र आहेत, नांगर आहे, तिरी आहे, पंजे आहे, रोटावेटर आहे, सरी आहे, असे वेगवेगळे यंत्र त्या किसान बँकेमध्ये आम्ही दिलेले आहेत। आणि हा जे शेतकऱ्यांची जी गरज ओळखून जे शेतकऱ्याची जी उदासीनता आहे किंवा बीड जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त लोक सुसाईड करत आहेत, जे आत्महत्या करत आहेत, या लोकांची शेतकऱ्यांची गरज ओळखून आम्ही ही युनिट या धारूर तालुक्यामध्ये 5 गावात दिलेलं आहे। शेतकऱ्यांना केवळ यंत्रेच नाही तर तांत्रिक ज्ञान मिळावे या उद्देशाने 2025 मध्ये हिंगणी बुद्रुक येथे भव्य किसान भवन स्थापन करण्यात आले आहे। या ठिकाणी पारंपरिक आणि सुधारित बियाणे, गांडूळ खत निर्मिती आणि रासायनिक मुक्त शेतीचे प्रशिक्षण, कृषी तज्ञांच्या माध्यमातून शेतीतील समस्यांचे तत्काळ निवारण केले जाते। महात्मा गांधीजींच्या चला गावाकडे या मंत्राला अनुसरून दिलासा संस्था आणि SBI फाउंडेशन यांनी हे कार्य हाती घेतले आहे। दिलासा संस्थेकडून बाजार ओटे निर्माण केले, त्यामुळे जवळपासच्या परिसरातील सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी बाजाराची एक जागा उपलब्ध झाली। त्यामुळे धुळीचे प्रमाण हे आधी होतं, पण आता बाजार विक्रेत्यांना त्यांना जागा उपलब्ध झाल्यामुळे तिथं पण एक मार्केट आणखीन वाढलं आमचं। असे बरेच कामं, ॲरो फिल्टर त्यानं संस्थेने तयार केलं। ॲरो फिल्टरमुळे गावाला खूप फायदा निर्माण झाला। बीड जिल्ह्यामध्ये शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढत राहिले आहे। ते प्रमाण कमी करण्यासाठी शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी व्हावा आणि उत्पन्न वाढावे हा उद्देश SBI फाउंडेशन आणि दिलासा संस्थेचा आहे। शेतकरी फार मोठ्या आनंदाने ही योजना स्वीकारत आहेत। शेतकरी आत्महत्येचं जे प्रमाण वाढत आहे ते प्रमाण कमी करण्यासाठी शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं आणि खर्च कमी व्हावा हा उद्देश पण SBI फाउंडेशन आणि दिलासाचा आहे। आणि या माध्यमातून शेतकऱ्यांना कमीत कमी खर्चात कल्टिवेशन कसं करता यायला पाहिजे हा आमचा एक विचार होता। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा झालाय। मशागतीसाठी लागणारा वेळ आणि खर्च कमी झाल्यामुळे त्याचा मोठा फायदा होत असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। मशागतीसाठी जो खर्च लागणार होता, जे दुसरे ट्रॅक्टर्स वगैरे घेतात ते प्रति एकर 2 ते 2,500 रुपये घेतात, पण हे SBI आणि दिलासा फाउंडेशन मार्फत जे ट्रॅक्टर्स वगैरे आलेले आहेत त्यांनी याच्याकडे पूर्ण अवजारे आहेत, रोटावेटर आहे, नांगर आहे, तिरी आहे, पेरणी यंत्र आहे, जे की फक्त प्रति एकर 200 रुपये घेतात आणि ती शेतकऱ्यासाठी खूप जमेची बाजू, फायद्याची बाजू आहे। या गावांमध्ये जलसिंचनासाठी डोहा मॉडेलचे उद्घाटन होणार आहे। या मॉडेलमध्ये 1 वर्षांमध्ये कमीत कमी 20 कोटी लिटर पाणी साठवून राहते। या पाण्याचा खरीप पिकाबरोबरच रब्बी पिकाला देखील फायदा होणार आहे। डोहा मॉडेल हे एका प्रकारचे एक सॉसर शेपचं बशीच्या आकाराचे एक आपण संचय स्ट्रीममध्ये आपण तयार करणार आहोत।
जेणेकरून एका वर्षामध्ये कमीत कमी 20 कोटी लिटर पाण्याचा संचय इथे होईल. तसं शेतकऱ्यांना खरीप सोबत रब्बी पिके पण घेता येईल. बीड जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचा आकडा वाढत असला तरी या गावातील शेतकऱ्यांना ग्राम सक्षम योजनेतून आर्थिक आधार मिळाल्याने त्याचा फायदा होत आहे. शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून मुक्त करण्यासाठी ग्राम सक्षम योजना मोलाची कामगिरी करत आहे. हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.